गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. गेल्या आपण 7 तारखेला मंडेला व्युत्पत्ती कोश स्थूलवचन पार्ट 1 पाहिला होता आणि आज आपण व्युत्पत्ती कोश पार्ट 2 पाहणार आहोत. तेव्हा आपल्याला परिचय या पाठाचा मी गेल्या स्लाइडमध्ये दिलेला आहे. गेल्या व्हिडिओमध्ये त्याचं सगळं एक्सप्लेनेशन आपलं झालेलं आहे, स्पष्टीकरण झालेलं आहे. आता आपण नवीन स्लाइडकडे वळूया. पार्ट 2. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा. जो इटिमोलॉजी का जो बुक है व्युत्पत्ती कोश, हाउ टू हँडल, कसं आपल्याला ते हँडल करायचंय, कसं पाहायचं आहे. आपल्याला एखाद्या शब्दाविषयी जर कुतूहल निर्माण झालं, कुतूहल मीन्स क्यूरियोसिटी, अगर किसी शब्द के बारे में क्यूरियोसिटी आपके मन में निर्माण हुई तो वो कैसे सर्च करना है, ये हमें देखना है कि वो शब्द कहाँ से आया, कैसे बना, इसकी जो व्युत्पत्ति है, निर्माण कैसे हुआ, तो वो कैसे देखना है, इसकी जानकारी हम ये व्युत्पत्ति कोश में, ये बुक में, ये इटिमोलॉजी के बुक में कैसी देखनी है, यहाँ हमें वो सीखना है. वो हम अभी बताने वाले हैं. दिवाळी, दिवाळी हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे. मराठीत याला दिवाळी असं म्हणतात. आणि ज्या वेळेला मराठीत आपण दिवाळी हा शब्द लिहितो तेव्हा त्याची वेलांटी जी आहे ती रस्व आहे, पहिली वेलांटी आहे, हे लक्षात घ्या. आणि इळी दुसरी आहे पहा. तर दिवाळी हा स्त्रीलिंगी काय आहे, शब्द आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग, ज्याच्यात आपण भरपूर लाइटनिंग करतो, एक सण जो दिव्या संबंधी आहे, हे लक्षात घ्या. दिवाळी हा एक सण है, त्योहार है, और दिए के संबंध में जो त्योहार है उसे हम दिवाली मराठी में कहते हैं. A row of lights, hence Hindu festival with nocturnal illumination, means lights visible in night sky for long distance. किस शब्द का ये मीनिंग है, नॉक्टर्नल illumination, lights visible in night sky for long distance. ओके. अभी ये जो अलग अलग वर्ड्स कौन कौन से लैंग्वेज में या भाषा में उसका उच्चारण होता है, उच्चारातील बदल आणि फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे, तो दाखवायचा आहे. जो तुमच्या व्युत्पत्ती कोशाचे कार्य याच्यामधला तिसरा मुद्दा आहे पहा. आता व्युत्पत्ती कोशामध्ये शब्दांविषयी कोणती माहिती दिलेली आहे, हे शब्द कसे संस्कृत मधून आले, तर संस्कृत मध्ये आपण पाहिलं तर दीपावली, दीर्घ वेलांटी आहे पहा, दुसरी वेलांटी आहे, आणि ली पहिली वेलांटी आहे. दुसरा शब्द जो सुधारित होऊन आला संस्कृत मध्ये तो कसा लिहिला गेला, तर दीपावलीचं काय झालं, दीपाली, पण तो सुद्धा कसा आहे, तर रस्व म्हणजे दुसरी वेलांटी आहे आणि पहिली वेलांटी आहे. दीपावलीचं इथे बदलून आलेले ह्याच्यामध्ये दीपाली असं झालेलं आहे. त्यानंतर प्राकृत भाषेमध्ये, मराठीच्या अगोदर जी प्राकृत भाषा होती, जी संतांच्या काळात होती किंवा शिवाजी महाराजांच्या काळात होती, तेव्हा तो शब्द कसा लिहिला जायचा,
तर पहिली वेलांटी आहे पहा, म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आहे. दिवाली, वेलांटी दी ची पहिली वेलांटी आहे आणि ली ची दुसरी आहे. त्यानंतर थोडा बदल त्याच्यात काय झाला, तर इथे वेलांटी दुसरी झालेली आहे आणि लीची पण दुसरी झालेली आहे. हा त्याच्यामध्ये झालेला बदल आहे. त्यानंतर बंगाली भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, तर दिवयाली. काय म्हणतात, दिवयाली. ओडिसी मध्ये त्याला काय म्हणतात, तर दी आली. काय म्हणतात, दी आली. आणि हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये सुद्धा त्याला दिवाली असे म्हणतात. तिथे पण ऱ्हस्व वेलांटी आहे आणि ली दुसरी वेलांटी आहे. सिंधी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, तर डी आरी, डी आरी. आणि गुजराती भाषेमध्ये दिवाळी. जसं मराठीमध्येच दिवाळी म्हणतात तसं गुजराती भाषेमध्ये सुद्धा दिवाळी म्हणतात. आता आपल्याला दिवाळी हा शब्द आपण पाहिला, पण मूळ संस्कृत शब्द दीपावली पासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी तो मराठीत कसा लिहितात, तर दीर्घ लिहितात. या शब्दातील दिवली हे दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे. त्यात दी हा काय लिहिलेला आहे, ऱ्हस्व येतो. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी येते, हे लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील म्हणजे ब्रॅकेट मधील मजकूर पाहताना ते काय नक्की आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण ही शब्दाची काय आहेत, लघु रूपे आहेत हे कळल्यावर, त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे जाईल. आता म्हणजे काय, ते आपल्याला कसं बघायचंय बघा. तर व्युत्पत्ती कोशात सुरुवातीला शब्दाची जात देण्यात येते. काय देण्यात येते, शब्दांची जात देण्यात येते. आणि नाम असेल तर लघु रूपात ते लिंग पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे हे लिहिले जाते. वेगवेगळ्या भाषातील शब्दांचे रूप देताना त्या भाषांसाठी लघुरूप, संस्कृत असेल तर स लिहिलं जातं, प्राकृत असेल तर प्रा लिहिलं जातं, बंगाली असेल तर ब लिहिलं जातं, ओडिसी असेल तर ओ, हिंदी पंजाबी असेल तर ही प, आणि सिंधी असेल तर सी, आणि गुजराती असेल तर गु असं लिहिलं जातं. आणि त्या शब्दांमागचा जो काही इतिहास आहे, हिस्ट्री आहे, कळतंय, तो इतिहास इथे आपल्याला कोशागारामध्ये सांगितला जातो. हे लक्षात घ्या. कळतंय, कारण जो कोशागार जे पूर्वीजांनी लिहिले ते खूप वेगवेगळे होते आणि त्यांनी त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी केली आहे, ती गलत आहे, चुकीची आहे की बरोबर आहे, याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आणि आपण तो कसा शब्द बनवलेला आहे हे ते स्वतः तिथे सांगतात. लक्षात येतंय. अशा प्रकारे व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला त्याची लघु रूपे आहे हे कळल्यावर, त्याचं मूळ रूप समजल्यावर तुम्हाला ते सोपं वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणात बागडतो कसा, अंगणात मीन्स खरा अर्थ कोर्टयार्ड. कोर्टयार्ड इथे असा अर्थ आपण घ्यायचा नाही. प्रत्येकाच्या मातृभाषेत तो कसा आला आहे, त्याचं मूळ रूप काय आहे आणि तो कसा उच्चारला जातो, उच्चारातील बदल आणि फरक त्या प्रत्येक भाषेमध्ये कसा ते वापरतात हे समजल्यावर आपल्याला सुद्धा आता कौतुक पडलं, अरे संस्कृतमध्ये याला असं म्हणतात, अरे बंगालीमध्ये दिवयाली म्हणतात, ओडिसीमध्ये दिवाली म्हणतात.
सिंधीमध्ये डियारी म्हणतात, गुजरातीमध्ये दिवाळी म्हणतात आणि मराठीत सुद्धा दिवाळीच म्हणतात. हिंदीमध्ये त्याला दिवाळी म्हणतात. म्हणजे हे जे उच्चारातले फरक आहेत, बदल आहेत, ते आपल्याला या व्युत्पत्ती कोशामध्ये शोधल्यावर सापडतं आणि ते शब्द पाहिल्यावर आपल्याला काय वाटते? मजाही वाटते. तेव्हा आपल्याला याच्यातून काय शिकायचंय की व्युत्पत्ती कोशात शब्दांविषयी कोणती माहिती दिलेली आहे हे यावरून आपल्याला कळते. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये वळूया. आत्ताच तुम्हाला मी समजवलं की व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हे दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. आताच तुम्ही तो चार्ट बघितला होता, त्याच्यामध्ये ती लघुरूप दाखवलेली होती. मात्र पू म्हणजे पुल्लिंगी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, न म्हणजे नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा शब्द काय आहे? स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे त्याचं काय आहे? लघुरूप आहे. लक्षात घ्या, हे दिलेलं असतं विश्वकोशामध्ये. आणि त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली असतात. स म्हणजे संस्कृत, पा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिसी ओडिया, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी आणि गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी कधी एखाद्या शब्दामागचा काय सांगतात? इतिहास सांगतात की हा शब्द कसा निर्माण झाला, हिस्ट्री सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगवेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. म्हणजे ज्या ज्या अनेक कोशागारांनी ती काय केलेली आहे? व्युत्पत्ती मांडलेली आहे. तो शब्द कसा आला हे सांगून ती त्यांना योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे गलत आहे या सही आहे, हे पण ते तिथे एक्सप्लेनेशन देतात, स्पष्टीकरण सांगतात. हे आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं आहे. कळतंय? आता हे आपण पाहिल्यानंतर हे आपण कशासाठी बघितलं की उच्चारातील जे बदल आणि फरक दाखवायचे आहेत आपल्याला, तो हा संपूर्ण आता मी तुम्हाला भाग समजवला. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगायचं आहे की उच्चारातील आणि बदल व फरक दाखवणे, एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषात तो शब्द कसा आला हे व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदाहरणार्थ दीपावली हा मूळ संस्कृत शब्द आहे, मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे. हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आणि बदलांचं कारण स्पष्ट करणे. आता खाली तुम्हाला 4 हे दिलेले आहेत पहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य सांगा, शॉर्ट टिप लिहा. याची मी नोट तुम्हाला पार्ट 1 मध्ये दिलेली आहे की शब्दांचे मूळ रूप दाखवणे हा त्याच्यातला पहिला मुद्दा आहे पहा. ते व्यवस्थित मी तिथे तुम्हाला त्याची नोट दिलेली आहे. इथे मूळ रूप म्हणजे काय? आग हा शब्द कसा आला? तर संस्कृत मधील अग्नी या शब्दातून आलेला आहे. कळतंय? म्हणजे भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आणि व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून ते शोधता येते. अर्थातील बदल स्पष्ट करणे. दुसरा काय आहे? अर्थातील बदल स्पष्ट करणे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की काळानुसार शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व परस्पर संबंधात काय होतात? बदल होतात. काही वेळा मूळ अर्थासोबतच एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. आता व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान. पण सध्या शहाणा म्हणजे अतिशहाणा हा शब्द रूढ झालेला आहे. म्हणून समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ देखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात, म्हणजे समजतात. उदाहरणार्थ पाठ हा शरीराचा काय आहे? अवयव आहे. आणि दुसरा अर्थ काय त्याचा? तर पुस्तकातील तो धडा आहे. हे इथे आपल्याला अर्थातला बदल स्पष्ट करायचा आहे. तिसरा आहे उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे, जे आता आपण पाहिलं की एखाद्या शब्दाचं मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषेत तो शब्द कसा आला, त्याची व्युत्पत्ती कोशात दाखवलेली असते. उदाहरणार्थ दीपावली हा शब्द संस्कृत शब्द आहे, पण मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द कसा बनला आहे हे आपल्याला उच्चारातले बदल आणि फरक दाखवणे. बदलांचे कारण स्पष्ट करणे. कळतंय? तर आता याच्यामध्ये भाषेत बदल होण्यामागे
बहुतेकदा सुलभीकरण, सुलभीकरण म्हणजे सोपं कसं आपल्याला त्याचा उच्चार करता येईल किंवा सोपं कसं आपल्याला सांगता येईल, हा, किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे लोक जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची काय होते, देवाणघेवाण होते. तुम्हाला मी सांगितलंय की काही शब्द आपण शिकतो नवीन नवीन त्यांच्यातील, की मी तुम्हाला मग एक्सप्लेन केलं होतं की इंटिकी बोला ना, हा काय आहे, काय आहे, कोणता शब्द आहे, तर आंध्र प्रदेशाकडील कन्नड शब्द आहे. कळतंय? वन्नू वन्नू हा काय आहे, केरळी शब्द आहे. वन्नू वन्नू म्हणजे आलं आलं. हम लोग बोलते हैं ना मस्टर आया क्या देख, ते बोलते मस्टर वन्नू वन्नू म्हणजे मस्टर आलं, सायन्स साठी मस्टर आलं. तेव्हा आपल्याकडून अशी शब्दांची काय होते, देवाणघेवाण होते, दोन भाषिक एकत्र आले की. या सर्व बदलामागच्या कारणांची नोंद हे व्युत्पत्ती कोशाचे काय आहे, कार्य आहे. तेव्हा मुलांनो, हे अतिशय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने व्युत्पत्ती कोशाचे कार्य सांगा, ही टीप तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि हे व्युत्पत्ती कोशाचे 4 पॉइंट्स दिलेत, त्या 4 पॉइंट नुसार तुम्हाला एक 7 ते 8 वाक्यामध्ये, 10 वाक्यामध्ये तुम्हाला त्याचं काय द्यायचं आहे, परिच्छेद म्हणजे उतारा तयार करायचा आहे. तेव्हा अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाची अशी ही व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे. आणि हे बाय हार्ट करा, 10 वेळा ते लिहा आणि ही नोट तुम्ही तयार करा. ती मी तुम्हाला नोट दिलेली आहे गेल्या व्हिडिओ मध्ये, हे मात्र विसरू नका. आता आपण पुढील स्लाइड कडे वळूया. लक्षात ठेवा, आता हे व्युत्पत्ती कोश हे पुस्तक कसं निर्माण झालं, ये किताब कैसे बनी, जो इटर्मोलॉजी की किताब है वो कैसे बनी, किन लोगों ने ये बनाने के लिए फंड दिया, फंड मीन्स अर्थ सहाय्य, पैशाची मदत, इसकी निर्मिती कैसे हुई, इसके कौन अध्यक्ष थे, और ये निर्माण कैसे हुआ, इसमें क्या डिसीजन लिया गया, इसकी रिस्पॉन्सिबिलिटी किसको दी गई, और हे कार्य कोण करणार होतं, त्याची जबाबदारी कोणाकडे दिली, आणि याचा प्रस्ताव कधी मांडण्यात आला, सुरुवात कधी झाली, आणि हे याचं प्रकाशन म्हणजे पब्लिकेशन कधी झालं. कळतंय सगळ्यांना? या सगळ्या व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या ज्या निघालेल्या आहेत, हे सगळं एक तुम्हाला याची नोट तयार करायची आहे. तुम्हाला व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीचा ठराव अशी एक शॉर्ट नोट येते. आता ही शॉर्ट नोट आपल्याला कशी तयार करायची आहे ते आता आपण पाहणार आहोत. हे सगळे मुद्दे जरी लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. आता तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिताना कसं लिहाल, तर 1938 म्हणजे 1938 मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. शॉर्ट मध्ये कसं लिहिणार, तर 1938 साली मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. कळलं तुम्हाला? व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. ही सेम लाईन ठेवा, काही हरकत नाही. त्याच्यानंतर कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी
सोपवण्यात आली. आता हे कृपा कुलकर्णी यांच्याचकडे ही जबाबदारी का दिली? कारण हे लिहिण्याकरता त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, संस्कृत भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान कोणाला होतं? तर कृपा कुलकर्णी यांना होतं. आणि म्हणून त्याची जबाबदारी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर देण्यात आली? तर कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. सोपवण्यात आली म्हणजे सोपवली गेली. तुम्ही लिहिताना असं लिहायचंय. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहाय्यामुळे, सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. पहा, व्युत्पत्ती कोश निर्मितीसाठी कोणी फंड दिला, कोणी आर्थिक सहाय्य केलं? तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी व्युत्पत्ती कोश निर्मितीसाठी, निर्मिती मीन्स तयार करण्यासाठी, हे बुक तयार करण्यासाठी कोणी फंड दिला? तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले. आणि श्री तुळजापूरकर, दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी या कोशात पुरस्कृत केले, बढावा दिला. त्यामुळे कोश निर्मितीस मोठी मदत झाली. आता बरीव मदत झाली म्हणजे मोठी मदत झाली. कोणी पुरस्कृत केलं? श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे या कोश निर्मितीस मोठी मदत झाली. 1946 साली 1946 या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. सुरुवात कधी झाली? प्रस्ताव कधी मांडला? 1938 1938 मध्ये. आणि ते पूर्ण कधी झालं? तर 1946 मध्ये ते पूर्ण झालं. आणि त्याचं पब्लिकेशन सुरुवात झाली. पहिले प्रकाशन कधी झालं? 1946 मध्ये त्याचं पब्लिकेशन झालं. मग तुम्ही लिहिताना काय लिहाल? 1946 ला या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. आवृत्त्या मीन्स कॉपीज निघाल्या. आणि विद्यार्थ्यांनो, यात तुम्ही जरूर तुमच्या लायब्ररीमध्ये पाहाव्यात अशी माझी इच्छा आहे. तर ही नोट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ही नोट तुम्ही तयार करायची आहे. आणि याची मी शॉर्ट नोट तुम्हाला पुढे दिलेली आहे. ती नंतर तुम्ही पाहायची आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. आता हे नक्की कळलेलं आहे. आपण पुढील स्लाइडकडे वळूया. टाकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घ्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. की हे आपण आता समजून घ्यावे की ताकास तूर लागू न देणे. अभी जो नॉन महाराष्ट्रियन बच्चे हैं उनको ये जो प्रोब होता है, प्रोब यानी हम मराठी में उसे क्या बोलते हैं, वाक्प्रचार या काही म्हणी असतात मराठीत, जो महाराष्ट्रियन स्टूडेंट है उनको पता है. या आप हिंदी में भी बोलते हैं ना, नाच ना जाने आंगन टेढ़ा, एक टॉन्ट होता है. समझ में आया आपको? कि अगर किसी की आवाज नहीं अच्छी होती फिर भी उनको एक अच्छा लगता है गाना गाना, वो गाते हैं. तो कैसे गाते हैं? बराबर गाते हैं क्या? सुरीले होते हैं क्या वो? नहीं. या डांस करना बहुत अच्छा लगता है इसलिए डांस करते हैं. तो हम लोग वो प्रोप यूज करते हैं वहां पर. कौन सा? नाच ना जाने अंगण टेढ़ा. कळत आहे? मराठीत त्याला काय म्हणतात? नाचता येईना अंगण वाकडे. समझ में आया? तो वैसे ही ये ताकास तूर लागू न देणे याचा अर्थ की
एखाद्या गोष्टीचा अजिबात थांग पत्ता लागू न देणे. समझ में आया? इस कान की बात उधर ना पहुंचे, उसे क्या कहते हैं? ताकास तूर लागू न देणे. हा वाक्प्रचार अतिशय महत्वाचा आहे. आता या वाक्प्रचाराचा आपण वाक्यात उपयोग कसा करू आपण, की एखाद्या गोष्टीचा अजिबात थांग पत्ता लागू द्यायचा नाही. नवीन कार विकत घेताना माझ्या काकांनी ताकास तूर लागू दिला नाही. या कानाची बातमी त्या कानाला कळली नाही. कळतंय सगळ्यांना? एवढ्या गुपचूपपणे त्यांनी काय घेतली? नवीन कार विकत घेतली. कळतंय? म्हणजे तुम्हाला वाक्प्रचार पण समजला, त्याचा अर्थ पण समजला. त्याला आपण प्रोब म्हणतो. लक्षात येत आहे? आणि अशा म्हणी आपण कितीतरी वापरतो. गाढवास गुळाची चव काय, अति तेथे माती. कळतंय? हे सगळे काय आहेत? प्रोब आहेत. समजतंय? टॉन्ट मारून थोडस आपण बोलतो. पण आता आपल्याला या ताकास तूर लागू न देणे याचा वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. शाळेत एक नाटक बसवले जाणार होते. नाटकात, नाटक मीन्स ड्रामा, नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती, सिलेक्शन झालं होतं. हा, आणि त्यामध्ये त्या प्ले मध्ये तो काम करणार होता, त्या ड्रामामध्ये तो काम करणार होता आणि त्याचं सिलेक्शन झालं होतं. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, खूप ट्राय करत होते. पण शरदने ताकास तूर लागू दिली नहीं. इधर की बात उसने उधर नहीं की. जो उसके मन में क्या है वो उसने किसी को नहीं बताया. उसे क्या कहते हैं? ताकास तूर लागू न देणे. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. कधी कधी आपल्याला सांगतात की नाही लोक, की बाबा मी हे तुला सांगते, कोणाला कळलं नाही पाहिजे. मग लोक आपल्याला अनेक प्रकारे काय विचारतात, वेगवेगळ्या मार्गाने प्रश्न विचारतात, की काहीतरी आपल्याकडून काय निघालं पाहिजे, त्याचं उत्तर बाहेर निघालं पाहिजे. आणि मग आपण ठरवलेलंच असतं की नाही बोलायचं. आपल्यावर एखाद्याने विश्वासाने सांगितलं, आपण त्याचा विश्वासघात करायचा नाही. मग आपण काही केलं ते सांगत नाही, ती गोष्ट आपल्या मनातच कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात ठेवून देतो. त्यांना काहीच कळू नये. मग लोक म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की, म्हणजे काहीच सांगत नाही, एवढा हा शहाणा आहे, मोठा अतिशहाणा आहे, आपल्याला काहीच सांगत नाही. लक्षात येते तुम्हाला? तर ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला, अजूनही आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन पाहायचंय, पुढे स्पष्टीकरण पाहायचं आहे की हा शब्द कसा, वाक्प्रचार कसा निर्माण झाला. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करून आपल्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे. टाळाटाळी म्हणजे हम लोग टालते हैं ना बात, वो बहुत सारे क्वेश्चंस हमें लोग पूछते हैं, ये क्या है, वो क्या है, आपको मालूम है क्या, पता है क्या, समझ में? तर अशा प्रकारचा तो आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? आता आपण ताक म्हणजे काय, तर हिंदी मध्ये उसे छास कहते हैं, इंग्लिश में बटर मिल्क बोलते हैं, मराठीत त्याला काय म्हणतात? ताक. मग आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय, तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं काय आहे? धान्य आहे. लक्षात घ्या. हम लोग तुअर की दाल बनाते हैं, हिंदी में उसे तुअर कहते हैं. ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येतो का कुठे? नाही. म्हणजे ताकही नाही आणि तूरही नाही. येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे, आणि ताका म्हणजे तागा. पहा, एक मोठा काय असतो? बंडल असतो. लक्षात येत आहे? कपड्या आपण विकत घ्यायला जेव्हा जातो
त्यावेळेला मोठा असा गठ्ठा असतो पहा कपड्याचा, ज्याच्यात एक तागा 100 मीटरचा 200 मीटरचा असतो. आणि मग आपल्याला जेवढा कपडा लागतो तेवढा 1 मीटर 2 मीटर तो त्या ताग्यामधून आपल्याला काय देतो, कापून देतो. मग आता तागा चा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी नव्या अखंड कापडाचा गठ्ठा, अखंड म्हणजे जहां से कहीं से भी उसका कटिंग नहीं हुआ है, कुठूनही कापलेलं नाही, गठ्ठाचा गठ्ठा अख्खा आहे, जब कहीं से वो हम लोग ने कैंची से फाड़ा नहीं, सीजर से फाड़ा नहीं, ऐसा गठ्ठा, उसे तागा बोलते हैं. और सेकंड उसका अर्थ क्या बताया है, तो विणकराच्या मागावरती, विणकर मीन्स जो चरखे पे कपड़ा हम लोग बुनते हैं, जो गांधी जी चरखे पे बनाते थे कपड़ा कॉटन का, तो वो विणकर जो होता है उसके मागावरती सबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला है, वो भी अखंड, उसका भी गठ्ठा होता है जो विणकर बुनता है. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ त्याचा दिलेला आहे. लक्षात येते सगळ्यांना, हे समजलेलं आहे. ताकास तूर लागू न देणं हा वाक्प्रचार कसा आला, त्याच्यानंतर ताक म्हणजे काय, आपण पितो ते ताक. तूर म्हणजे काय, आपण मराठी लोक जे तुरीचं डाळीचं वरण म्हणजे डाळ बनवतो, तुवर की डाळ, जे धान्य असतं, ताकाचा आणि तुरीचा संबंध इथे येतो का, नाही. तर इथे कोणत्या अर्थाने आलेला आहे, ताक म्हणजे ताका, म्हणजे ताका म्हणजे तागा, मोठा कपड्याचा तागा. आणि दुसरा अर्थ विणकराच्या मागावरती सबंध न फाटलेले कापड, ठाण असा दिलेला आहे. आणि याचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागातही दिलेला आहे. आता आपण पुढची स्लाइड बघूया. टाका गा, मागावरील संबंध न फाडलेले कापड इत्यादिकांचे ठाण. आणि दोरा मीन्स थ्रेड, धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र कोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे, तो असा. तूर म्हणजे विणलेले, विणलेले मीन्स बुनलेले वस्त्र, क्लॉथ. ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी. ज्या लाकडीला, दांडीला ते विणलेले जे कापड आहे ते गुंडाळले जाते त्याला तूर असं म्हणतात. कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्युत्पत्ती कोशातून तूरचा असा अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहित असलेले अर्थ न घेता इथे विणकरांच्या व्यवसायातले अर्थ ध्यानात घ्यायला हवे. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळायला जायला हवा. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा, म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, ते मुद्दामच होऊ द्यायचे नाही, असा इथे याचा काय आहे अर्थ आहे. लक्षात येते सगळ्यांना. म्हणजे त्या लाकडाला आपण तो धागा जो आहे तो गुंडाळत जातो किंवा कापड गुंडाळत जातो, पण त्याचा संबंध त्या कापडाशी येत नाही आणि लाकडाशी येत नाही. दोघांचे संबंध एकमेकांशी येत नाही, संबंध त्यांचा टाळला जातो. म्हणजे जे काम आपल्याला खरोखर अपेक्षित असते ते काय पाहिजे, व्हायला हवे, होणे रास्त असते, म्हणजे ते झालंच पाहिजे आणि तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही.
म्हणजे आपल्या काही मनामध्ये असे गोष्टी असतात की आपण ते सांगत नाही, ते आपल्याला होऊ द्यायचं नसतं, आपल्याला व्हायला पाहिजे असं वाटत असतं, होणं रास्त आहे असं वाटतं, पण ते होऊ द्यायचं नाही. या अर्थाने इथे हा ताकास्तूर हा शब्द वापरलेला आहे. माझ्या मते हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. तेव्हा व्यवस्थित एकदा ते तुम्ही वाचा. हा, आधी आपण ताकास्तूर लागू देणं हा वाक्प्रचार पाहिला, त्याचा आपण वाक्यात उपयोग केला. नंतर ताक म्हणजे काय, हा, तूर म्हणजे काय, आपण त्याच्याबद्दलही एक्सप्लेनेशन पाहिलं. तर ताक म्हणजे, ताका म्हणजे तागा, तागाचा अर्थ मराठी उत्पत्ती कोशामध्ये नव्या कापडाचा गठ्ठा किंवा संबंध न फाडलेले कापड, ठाण असा दिलेला आहे. त्यानंतर तूर म्हणजे काय, हा, तागा म्हणजे संबंध न फाडलेलं कापड, आणि ताकास्तूर म्हणजे विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, त्याला कोष्ट्याची दांडी असंही म्हणतात. कळतंय? आणि अशा प्रकारे कृपा कुलकर्णी यांनी व्युत्पत्ती कोशामध्ये याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून दिलेला आहे, आणि हे आपल्याला नक्की कळलेलं आहे. तेव्हा आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये वळूया. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की, दिसतंय तुम्हाला की खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा 7 ते 8 वाक्यामध्ये. हा, ही टीप मी व्यवस्थित तुम्हाला दिलेली आहे की व्युत्पत्ती कोशाचे रचनेचे कार्य, ठराव मंजूर करण्यात आला. इथे लक्षात येते, ही नोट पूर्ण मी तुम्हाला दिलेली आहे 1938 पासून ते आवृत्त्या निघाल्या इथपर्यंत. हे व्यवस्थित वाचा आणि तुमच्या वहीमध्ये ह्या नोट्स लिहा, त्या मला लिहिलेल्या दिसल्या पाहिजे. ओके. त्याच्यानंतरची आपण स्लाइड बघूया की व्युत्पत्ती कोशात शब्दांविषयी कोणती माहिती दिलेली दिसते. तर मी तुम्हाला त्याचं पण एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, ते व्यवस्थित वाचा, छानपैकी समजून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. समजते सगळ्यांना? हा, या पाठामध्ये हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कोणते कोणते? तर पहिला आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य. मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करा 7 ते 8 वाक्यात. ते मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, त्याची नोट, त्याची नोंद तुम्ही घ्या. आणि आता ह्या 2 नोट्स मी तुम्हाला सांगितल्यात. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. हा सुद्धा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. ओके. हे सगळ्यांनी बघितलं. ताकास्तूर लागू न देणे, एखाद्या गोष्टीचा अजिबात तांग लागू न देणे, इधर की बात उधर न करना. घर विकत घेताना रमाकांतने ताकास्तूर लागू दिली नाही, किंवा तुम्हाला वेगळे आणखीन वाक्यात उपयोग करायचे असतील तरी तुम्ही कितीतरी सुचतील तुम्हाला. मी सांगितलं ना की रमेशच्या काकांनी नवीन कार विकत घेताना ताकास्तूर लागू दिली नाही, असे कितीतरी वाक्प्रचार तुम्हाला करता येतील. तेव्हा हा वाक्यात उपयोग लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता तुम्हाला उपक्रम दिलेले आहेत की शिक्षकांच्या मदतीने व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा. प्रावीण्य हा शब्द कसा तयार झाला, तर प्रवीण या संस्कृत शब्दापासून प्रावीण्य हा शब्द आलेला आहे. चिल्लर हा शब्द कसा तयार झाला, तर कानडी भाषेत चिल्ले किंवा चिल्लरे म्हणजे लहान, व चिल्लर म्हणजे लहानपणा, लघुत्व. वीज, संस्कृत मधील विद्युल्यता या शब्दांवरून त्याची उत्पत्ती झाली. गुपचूप म्हणजे गुपचूप बसा, आम्ही दम देतो ना तुम्हाला, गुपचूप बसा म्हणजे शांत बसा, कीप क्वाइट आपण म्हणतो, आवाज नाही झाला पाहिजे. तसं तो शब्द कुठून आलाय, मूळ संस्कृत शब्द गुपचूप या शब्दापासून आलेला आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित पार्ट 2 समजावून सांगितलेलं आहे, आणि हा तुम्ही लक्षात घ्यायचा. हे सगळे दिलेले आहेत नोट्स, त्या वहीमध्ये लिहायच्या. धन्यवाद. थँक्यू.